हाय फ्रेंड्स, तर आज मी करत आहे गाजरचा हलवा. तर इथे मी साजूक तूप घेतलेलं आहे. साजूक तूप माझ्या आईच स्वतः मला करून देत असते. मीही करते घरी, पण काही वर्ष झाली तीच मला स्वतः करून देत असते. इथे मी ड्रायफ्रूट्समध्ये ॲक्च्युली फक्त बदामच घेतलेले आहे. माझ्याकडे काजू नव्हते. तुम्ही काजूही घ्या की तो तुमच्या आवडीने सगळे तुम्ही ड्रायफ्रूट्स घेऊ शकता. मी ड्रायफ्रूट सगळ्यात आधी ते तुपामध्ये परतून घेत असते. काही लोक संपूर्ण गाजरचा हलवा जेव्हा होतो त्यावेळी ते वरनं गार्निश करतात, पण मला ते तुपामध्ये ज्यावेळी तुम्ही परतता ना त्यावेळी त्याचा छान कुरकुरीतपणा येतो आणि मला तो आवडतो. थोडेसे लालसर असे झाले की मी ते काढून घेते वेगळे, आणि माझ्याकडे ऑलरेडी गाजर मी खिसून ठेवलेलं होतं. आता ह्यामध्ये एक दुसरीही पद्धत आहे की ज्याच्यामध्ये गाजराचे छोटे 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 तुकडे केले जातात आणि ते डायरेक्ट अख्खेच्या अख्खे तुपामध्ये तोरपर्यंत परतले जातात, जोपर्यंत एकदम ते स्मॅश होत नाही. एकदम ते तुम्ही जसं पावभाजी जसं आपण स्मॅश करतो तसे होत नाही तोपर्यंत ते परतले जातात. आणि खरं सांगते तीही रेसिपी फार छान होते. पण मी गाजर खिसून घेतलं होतं. गाजर मी छान परतून घेतलं. गाजराला पाणी सुटतं, त्यामध्येच ते परतून घ्यायचं तुपामध्ये. त्यानंतर त्यामध्ये आपण इथे दूध घालतो आहे. मी इथेही गाईचंच दूध वापरलेलं आहे. मी दूध आता किती वापरलेलं आहे, जेवढा माझ्याकडे गाजर मी खिसून घेतलेलं आहे त्यापेक्षा थोडंसं कमी, की जेणेकरून ते पूर्ण गाजर त्यामध्ये त्या दुधामध्ये छान परतलं गेलं पाहिजे. अशा पद्धतीने मी इथे दूध घेतलेलं आहे. तुम्हीही असं छान दूध वगैरे हे करून ते छान परतून घ्यायचं. थोडा वेळ झाकून आणि थोडा वेळ ओपन, असं मी दोन्हीही वेळेस दुधामध्ये आपला गाजरचा हलवा छान परतून घेतलेला आहे. जोपर्यंत दूध आहे, जोपर्यंत दूध त्यामध्ये छान मिक्स होत नाही, त्यामध्ये छान आपला गाजरचा हलवा परतून निघत नाही त्या दुधामध्ये, तोपर्यंत आपण तो तिथे परतून घ्यायचा आहे. आता यामध्ये मी साखर घालून घेते आहे. बरं, आता दूधही गोड असलं, गाजरही गोड असतं, तर त्यामुळे तुम्हाला जसा गोडवा हवा आहे. आता काही जणांना खूप गोड गाजरचा हलवा आवडतो, काहींना थोडासा फिक्का, किंवा आपल्याकडे घरामध्ये कुणी ना कुणीतरी डायबिटीजचं पेशंट असतं, तर त्यानुसार तुम्ही साखर घालून घ्यायची आहे. आता ही घरगुती रेसिपी असल्यामुळे आपण सगळ्यात आधी घरच्यांचा विचार करायचा. मी इथे इलायचीची पावडरही घालून घेतलेली आहे. इलायचीची पावडर मी ऑलरेडी घेतली होती बारीक करून, ती घेतलेली आहे. साखर टाकल्यानंतर ना गाजरच्या हलव्याला असं छान पाणी सुटतं. ते छान मिक्स करून घ्यायचं. आणि मग हे त्यामध्ये मिक्स करताना हळू हा सुक्का व्हायला लागतो गाजरचा हलवा. त्यातलं पाणी पूर्ण जातं, त्यातलं दूध पूर्ण त्याच्यामध्ये मिक्स होतं, साखर पूर्ण त्याच्यामध्ये होती. आणि मग हा असा सुक्का झाला की ह्यामध्ये आपण जे ड्रायफ्रूट सगळे छान फ्राय करून घेतलेले होते ते त्यामध्ये गार्निश करून घ्यायचे. आणि मी इथे ॲक्च्युली दिसत नाही आहे, पण मी इथे केशरही घातलेलं आहे. तर तुम्हीही थोडंसं चिमूटभर केशर घाला आणि रेडी आहे आपला गाजरचा हलवा. थँक्यू.